आपल्या फोनमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स असतात, पण आज मी तुम्हाला 3 ॲप्लिकेशन सजेस्ट करेन आणि ते तुम्ही नक्की तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करा. फर्स्ट जे ॲप आहे ते एम-परिवहन आहे. एम-परिवहन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही तुमचं डिजिटली ड्रायव्हिंग लायसन्स सेव्ह करू शकता, आरसी बुक सेव्ह करू शकता, पीओसी डॉक्युमेंट सेव्ह करू शकता आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही इन्शुरन्सचे डॉक्युमेंट पण त्याच्यामध्ये सेव्ह करू शकता. सेकंड ॲप्लिकेशन जे आहे ते मी सजेस्ट करेन तुम्हाला डिजिलॉकर. डिजिलॉकरमध्ये तुम्ही मोस्टली स्टुडंटला माहीत असेल, आयडियाही असेल, खूप जणांकडे असेल हे ॲप्लिकेशन. तर यामध्ये तुम्ही तुमचं 10th मार्कशीट सेव्ह करू शकता. 12th ग्रॅज्युएशनचं जे पण मार्कशीट आहे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर मोस्टली आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे 2 पण तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे आपण असं नाही की PDF कॉपी येते आणि आपण ते ॲड करतो, नाही. हे सगळं डिजिटली सिंक्रोनाइज्ड आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला डिटेल्स एंटर करावे लागतात आणि बाय डिफॉल्ट तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये सगळे डिटेल्स मिळतात. त्याच्यामुळे हे व्हेरीफाईड असल्यामुळे तुम्ही हे कुठेही दाखवू शकता. जर तुम्ही कुठं बाहेर गेलात आणि तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज पडली आणि तुमचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हँडी नाही आहेत, तर त्या केसमध्ये हे तिन्ही डॉक्युमेंट, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही दाखवू शकता. आणि लास्ट ॲप्लिकेशन मी सांगेल तुम्हाला डीजी यात्रा. डीजी यात्रा ॲप्लिकेशन माझं स्वतःचं खूप जास्त फेवरेट आहे, कारण ॲटलीस्ट मंथमधून तुम्ही मल्टिपल टाईम तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर हे ॲप्लिकेशन खूप तुम्हाला युजफुल राहील. डीजी यात्रामुळे तुम्ही जी खूप मोठी लाईन असते, तुम्ही एअरपोर्टला जेव्हा जाता जेव्हा बघता की खूप मोठी लाईन आहे आणि आपल्याला त्यासाठी ॲटलीस्ट अर्धा तास खूप सारं लगेज घेऊन थांबावं लागणार आहे. सो ते खूप हेक्टिक आहे. त्याच्यामुळे डीजी यात्रामुळे काय होतं की तुम्ही ती जे पूर्ण लाईन आहे ते तुम्ही विदाऊट त्या लाईनमध्ये न लागता तुम्ही डिरेक्टली सिक्युरिटी चेकिंगपर्यंत पोहोचू शकता. त्याच्यामुळे तुम्ही डीजी यात्रा नक्की डाउनलोड करा. त्यासाठी तुम्हाला फक्त आधार कार्ड लागेल स्वतःला रजिस्टर करण्यासाठी. सो गाईज प्लीज गो अँड डाउनलोड ऑल दिस 3 ॲप्लिकेशन्स आणि मला तुम्ही नक्की कळवा की हे कसं वाटतं तुम्हाला ॲप्लिकेशन्स आणि त्याचा तुमचा फीडबॅक काय. थँक्यू सो मच.